हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज महाशिवरात्र आहे, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ पूर्ण महाशिवरात्रीचाच असणार आहे. तर आज काय काय घडणार ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आज महाशिवरात्री का म्हणजे साजरी करतात, कारण आज भगवान शिवजीचं आणि माता पार्वतीचं विवाह संपन्न झालेला होता. त्यामुळेच सगळे हा दिवस खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. तर आता काही घरातली कामं आवरलीत, रांगोळी वगैरे टाकली दारामध्ये आणि घरातलं पण थोडंफार आवरलंय. आणि आता इथून पुढं मी काय काय करणार ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही असेच तर आपण व्हिडिओची सुरुवात श्री गणेशापासूनच करणार आहोत. म्हणजे आम्ही जिथं राहायला आहोत तर आमच्या दारापुढेच गणेशजीचं खूप मोठं मंदिर आहे. तर सगळ्यात अगोदर त्या मंदिरातच जाणार आहे मी. तिथं दर्शन वगैरे घेणार, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार. त्याच्यानंतर घरातली बरीच कामं बाकी आहेत. तर आज माझा पण उपवास आहे आणि श्रीजेच्या पप्पाचा पण उपवास आहे. तर त्यानंतर घरातली बरीच कामं आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार की मी काय काय करते. आणि आता श्रीजेचं पण आवरलंय आणि आता आम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवते. आणि आमच्या मेन म्हणजे आम्ही जिथं राहतो आमच्या घराचा मेन डोर ओपन केल्यास आम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन होते. पण आज महाशिवरात्री असल्यामुळे चला म्हटलं आज मंदिरात जावं. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर असेच तुम्ही बघत इकडे मंदिरात आल्यानंतर छान असं बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर बाहेर येऊन थोडा वेळ बसावं म्हटलं मंदिराच्याच. मग इकडे आम्ही तिघे पण बसून होतो. तर श्रीजा इकडे ह्या लहान मुलांसोबत मस्त खेळत होती. थोडा वेळ निवांत बसलो. त्यानंतर बाहेर निघालो तर लगेच श्रीजा तुळशीचं पण दर्शन घेत होती. त्यानंतर लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर श्रीजाचे पप्पा म्हणाले की मस्त असा चहा कर. तर मग इकडे चहाच करायला घेतला. श्रीजाच्या पप्पाला आणि मला रोज सकाळ संध्याकाळ चहा पिल्याशिवाय जमतच नाही. त्यामुळेच मग इकडे मी चहा करायला घेतला. मस्त चहा छान असा उकडला आणि मग चहा पण इकडं माझा रेडी होता. तर मग गाळून घेतला आणि लगेच गरम गरमच श्रीजाच्या पप्पांना पण दिला. आणि आम्ही चहा प्यायला बसलो तर श्रीजाला लगेच पाणी प्यायचं होतं. तर मग तिला तिकडे पाणी दिलं आणि आम्ही दोघे पण मस्त गप्पा मारत चहा प्यायला बसलो. तर श्रीजाने मला इकडे खारी आणून दिली. मम्मा तू खा. तर मी म्हटलं नाही बाळा, आज माझा उपवास आहे, मी नाही खाणार खारी. तरी पण ती मला फोर्स करत होती, तू खा 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 म्हणून. पण मग मी नाही खाल्लं. आज श्रीजेच्या पप्पांना सुट्टी होती, त्यामुळे सगळं निवांतच चाललं होतं. सगळं निवांत कामं आवरायचे काम चाललं होतं माझं. तर इकडे मस्त मस्त्या करत आम्ही चहा वगैरे घेतला. नंतर घर पुसावं म्हटलं. तर मग इकडे मी घर पुसायला घेतलं. तर बघू शकता श्रीजा आणि श्रीजाचे पप्पा इकडे बेडवर बसून आहेत आणि मी म्हणत होती श्रीजाला की तू खाली येऊ नको. मग असं छान घर पुसलं. दोन्ही पण घरं पुसून घेतली, बेडरूम आणि हॉल पण पुसून घेतला. कारण सणासुदीच्या दिवशी घर वगैरे पुसलं तर मन आणि घर दोन्ही पण अगदी प्रसन्न होतात. घर पुसून झाल्यानंतर म्हटलं उपवासाचं फराळाचं करावं. त्यासाठी इकडे बटाटे साडायला घेतली मी. आज मला आणि श्रीजेच्या पप्पांना उपवास असते, पण श्रीजेचे पप्पा फराळाचं काहीच खात नाही या उपवासाला, म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासाला काहीच खात नाही. तर मला माझ्यापुरतंच म्हणजे एकटीपुरतंच फराळाचं करायचं होतं. तर मग मी इथं 3-4च बटाटे साडून घेतली आणि त्याला खिसणीनं खिस करून घेतलं. कारण मला अशाच पद्धतीची खिचडी आवडते, त्यामुळेच मी इकडे खीस करताना माझं बोट पण कापलं. तर असे म्हणतात अतिघाई संकटात नेई. तर असंच काहीतरी झालं माझ्यासोबत. तर मग खूप रक्त जात होतं बोटामधून. तर मग श्रीजेच्या पप्पांनी मला इकडे बँडेज करून दिला आणि त्याच्यावरून खूप मी ओरडा पण खाल्ला. ते म्हणत होते तुला बघून करता येत नाही का कामं.
तर असो, आता प्रत्येकाचं ते कामच असते सांगायचं. त्यानंतर इकडे 4-5 मिरच्या घेतल्या आणि त्याचं मिरचीचं वाटण करून घ्यायचं होतं मला खिचडीसाठी. तर इकडे तेच मी करत होती आणि मिरच्यांमध्ये मीठ पण टाकला. 4च मिरच्या घेतल्या कारण मी जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे, आणि याचं वाटण करून घेतलं या पद्धतीने. त्यानंतर मला थोड्या मिरच्या पण तळायच्या होत्या खाण्यासाठी, तर त्या पण इकडे कट करून घेतल्या. आणि परत श्रीजाचे पप्पा माझ्याजवळ येऊन मला सांगत होते की असं नाही खिसायचं, असं खिसायचं, असं खिसल्यामुळे तुझं बोट कट झालं. तर ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मिरच्या वगैरे कट करून घेतल्या आणि गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये सर्वात अगोदर मी मिरच्या तळून घेणार होती. तर इकडे मिरच्याच टाकल्या तळून घ्यायला. मिरच्या तळतात तोवर म्हटलं पाण्यात टाकलेला बटाट्याचा खीस त्याच्यातलं पण पाणी असं पिळून काढावं. तर मग इकडे तेच काम सुरू होतं. सगळ्या खिसातलं पाणी पिळून काढलं. त्यानंतर मिरच्या पण इकडे छान तळल्या होत्या. त्याच्यावर पण थोडासा मीठ टाकून घेतला आणि मिरच्या अशा आलटीपलटी करून घेतल्या जेणेकरून सगळ्या मिरच्यांना मीठ लागेल. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चम्मच जिरे टाकली आणि केलेलं मिरचीचं वाटण पण त्यामध्ये टाकलं आणि सोबतच बटाट्याचं खीस पण आपल्याला इकडे टाकून घ्यायचं आहे. आणि त्या बटाट्याच्या खिसामधलं जोपर्यंत पाणी पूर्ण निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाट्याचं खीस फ्राय करायचं आहे. आणि सोबतच माझं इकडे खिचडीसाठी शेंगदाण्याचं कूट करायचं पण काम सुरू होतं. तर आपल्या बटाट्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे. तर लगेच साबुदाणा पण त्यामध्ये टाकून घेतला आणि साबुदाणा टाकल्यानंतर लगेच आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं आणि साबुदाणा जास्त भिजत घातला होता संध्याकाळसाठी पण आणि सकाळसाठी पण. तर अर्धाच केला, एकटीपुरताच केला. त्यानंतर प्लेट झाकून मस्त अशी वाफ काढली खिचडीची आणि इकडे मस्त छान अशी माझी खिचडी पण रेडी झाली होती. मला याच पद्धतीची खिचडी आवडते तर मी नेहमी याच पद्धतीची करत असते. त्यानंतर श्रेयासोबत बसून मस्त खिचडी, दही आणि सोबत मिरची मस्त असं फराळाचं खाल्लं. आणि आता खाल्ल्यानंतर थोडा वेळ आराम करावं म्हटलं. त्यानंतर मग आम्हाला दुपारून मंदिरात पण जायचं होतं. तर श्रीजाचं आणि माझं इकडे खायचंच काम सुरू होतं. आता उपवासाचं फराळ वगैरे केलंय आणि आता सगळे कामं पण आवरलेत घरातले. तर म्हटलं मंदिरात जावं, तर त्याच्यासाठीच मला इकडे रेडी व्हायचं आहे. तर आज जरा लवकरच मंदिरात जायचं होतं कारण 2 वाजलेत आणि संध्याकाळचे गेलं तर खूप गर्दी असते, त्याच्यामुळे म्हटलं लवकरच जावं. तर आता मंदिरात जायचं ना? हा, तू आवर ना. मग तुला आवरायचं नाही का? आता थोड्या वेळात जाऊ ना आपण मंदिरात. मग श्रीजाला नाही न्यायचं ना? श्रीजाला नाही न्यायचं. नाही तुला नाही न्यायचं. नाही न्यायचं तुला. मी थांबू? मला नाही नेणार का तू? बघा माझे आहेत पप्पा. नाही माझे आहेत ना. ते माझे आहेत का पप्पा? तू आवर ना, आता जायचंय ना आपल्याला. जायचंय ना? तुला यायचं नाही? मग आवर ना, जा ना, आवर ना. मेकअप करू तुझा? मी नाही करून देत. तू पप्पाचे आहेत. पप्पा तुझे आहेत ना? हा, मग पप्पा तयारी करून देतील तुझी. मी नाही करून देणार. मी नाही करून देणार. बघा, पप्पा असले की मम्मीची काय गरज नाही. नाहीतर काय दिवसभर मम्मी मम्मी मम्मी. पप्पा मग जायचं ना आता मंदिरात. चला मग तुम्ही आवरा दोघे पण. बापले का आवरा पटकन. हा, कारण मग उशीर झाल्यावर तिकडे पण खूप गर्दी असते मंदिरामध्ये. पटकन जायचं आणि यायचं नंतर. तर चला मंडळी, मी पण इकडे आवरते. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा
आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. पुढे काय होईल ते तुम्हाला मी शेअरच करणार आहे, तुम्हाला दाखवणारच आहे. त्यासाठी तुम्ही इकडे असेच कनेक्टेड राहा. तर आता स्वतःचं आवरून घेते आणि श्रीजाचं पण आवरून घेते आणि श्रीजाचे पप्पा पण आवरणार आहे. त्यानंतर आवरून झाल्यानंतर परत मी तुम्हाला शेअर करते. पद्धतीने मी इकडे रेडी झाली आहे. आता आम्हाला जायचं आहे मंदिरात. तर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा. पुढे काय काय होते ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे. तर आता माझं पण आवरलं आहे, श्रीजाचं पण आवरलं आहे आणि श्रीजाच्या पप्पाचं पण आवरलं आहे. आता आम्ही थोड्या वेळातच मंदिरात जाणार आहोत. आता 3 वाजले. तर लवकरच जावं म्हटलं, कारण संध्याकाळची खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही आता लगेच निघणार आहोत. तर आता माझी बहीण पण येणार आहे. तर ती पण घरून निघाली आहे, फोन केला होता. आणि आता आम्ही पण घरून निघतो. आता तिच्याशिवाय तर माझं काही होत नाही, कारण कुठं जायचं म्हटलं तर अगोदर मी तिला विचारते. आम्ही दोघी पण बहिणी कुठं पण सोबतच जातो. तर मग ती पण म्हणली की ये आवरून आपण जाऊ मंदिरामध्ये, आज महाशिवरात्र आहे. तर मग चला असेच कंटिन्यू राहा. मग आम्ही इकडे मंदिरात पोहोचलो तर माझी बहीण पण आली होती. मग आम्ही चौघे एकत्र आल्यानंतर सगळ्यात अगोदर विचार केला, म्हटलं सगळ्यात अगोदर दर्शन घ्यावं मंदिरात, कारण आज यात्रा होती इथं. तर खूप गर्दी होती. तर म्हटलं दर्शन घ्यावं, त्याच्यानंतर यात्रा फिरावी. तर आम्ही तिकडेच मंदिराकडेच निघालो दर्शन घेण्यासाठी. तर आज यात्रा असल्यामुळे गाभाऱ्यात तर काही दर्शन नव्हतं, कारण सजावट असते गाभाऱ्यामध्ये. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर इथं मंदिराच्याच गार्डनमध्ये छान अशी डेकोरेशन पण केलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं आज संध्याकाळी माता पार्वती आणि शिवजीचं लग्न पण लागणार होतं. तर त्याचीच इकडे मस्त डेकोरेशन पण केली होती, खूपच छान होती. मागच्या वर्षी पण अशाच प्रकारे डेकोरेशन केली होती. नंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर खूप थकलो होतो आम्ही. तर मग इथं बसलो थोडा वेळ निवांत, काही फोटोज वगैरे काढल्या, कारण गर्दी पण खूप होती त्याच्यामुळे. आणि डेकोरेशन तर अप्रतिमच होती, बघू शकता. या पद्धतीची मस्त अशी डेकोरेशन आणि शिवजीची मूर्ती वगैरे किती छान केलं होतं. त्यानंतर माझ्या बहिणीसोबत वगैरे काही फोटोज वगैरे काढले आणि इकडे तिकडे थोडा वेळ फिरलो आम्ही. आणि फिरल्यानंतर यात्रेत पण फिरलो आणि काही वस्तू पण बघितल्या, ज्या आवडल्या त्या घेतल्या पण. त्यानंतर म्हटलं घरी जावं. मग आम्ही इकडे घरी आलोय. आताच घरी आलोय यात्रा फिरून. यात्रेमध्ये तर खूप गर्दी होती, एवढं काही शूट करता आलं नाही. पण जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं. आणि श्रीजा पण दिवसभर झोपली नव्हती. तर फिरून फिरून ती पण दमली होती. तर मग ती पण गाडीवरच झोपली. तर मग तिला झोपी लावली. आता घरी आल्यानंतर तिला झोपी लावली. आणि आता श्रीजाचे पप्पा म्हणाले की चहा कर. तर मग आता इकडे चहाच ठेवला आहे गॅसवर. आता त्यांना चहा वगैरे देते आणि त्याच्यानंतर थोडं फराळाचं करायचं आहे, तर ते पण करून घेते. तर असे मस्त असा गॅसवर चहा वगैरे उकळून घेतला आणि मग गाडून श्रीजाच्या पप्पाला दिला आणि मला पण घ्यायचं होतं. पण सगळ्यात अगोदर म्हटलं दिवाबत्ती करावी घरातील आणि त्याच्यानंतर चहा घ्यावा. तर मग इकडे तेच दिवा लावून घेतला देवघरामध्ये आणि धूप आणि अगरबत्ती पण लावून घेतली आणि छान असं देवाला पण नमस्कार केली. त्याच्यानंतर मग आता निवांत मी चहा घेतला. घरी आल्यानंतर आता चहा वगैरे केला होता, तर मी पण घेतला आणि श्रीजाच्या पप्पांना पण दिलं. आणि आता फराळाचं करायचं आहे. तर आता मी फराळाचं रात्रीचं खिचडीच करणार आहे आता पण. आणि श्रीजाच्या पप्पांनी तर सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तर आता बघूया, त्यांना विचारून बघते की तुम्ही काय खाणार की नाही, की डायरेक्ट सकाळी खाणार. आणि मग तसं फराळाचं पण करणार आहे. आणि मार्केटमधून रताळे आणले होते, तर ते पण मी उकडायला ठेवले आहेत, कुकरला लावले आहेत. आणि आता आजचा दिवस तर खूप छान गेला. आणि मेन म्हणजे श्रीजाच्या पप्पांना पण सुट्टी होती, तर त्याच्यामुळे यात्रा वगैरे फिरायला गेली. नाहीतर मी एकटी तर काय गेली नसती. तर त्यांना सुट्टी वगैरे होती, आज रविवार पण आला होता आणि दिवस पण खूप चांगला होता. आणि यात्रेमध्ये पण खूप मजा आली. काही वस्तू पण आम्ही घेतल्या यात्रेमध्ये आणि ज्या मला आवडल्या त्या घेतल्याच, कारण
कारण आम्हा बायकांचं तर असंच असते, जे वस्तू आवडली ते घेण्याचा मोह काही आवरतच नाही. आणि यात्रेमध्ये खूप गर्दी पण होती आणि मजा पण तितकीच आली. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ असेच कंटिन्यू बघा. परत भेटूया नवीन अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.